तर आता आपण जातो दत्त मंदिरात, दत्त मंदिर दाजीपुरात. सो तर तिकडे जाऊया. या आता खूप गर्दी आहे. सो चला जाऊया आता. नमस्कार मित्रांनो, मी नितेश गोत तुमचं सर्वांचं स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलवरती. सो मित्रांनो, आज तारीख 14. तर मित्रांनो, आज तारीख 14 वाजल्या संध्याकाळचे 4:59 म्हणजे 5 वाजत आले आहेत. आणि आपण जातो आहे दत्त मंदिरात, दत्त मंदिर दाजीपुरात. सो तर तिकडे जाऊया. सो बघा तिकडे कसं काय वगैरे आहे. तर संध्याकाळी 6 वाजता त्यांचा जन्म आहे. सो आपण आता वाजल्यात 4:45. सो 5 वाजले आहेत. सो आपण जातो आहे तिकडे. सो अर्ध्या पाऊण तास आपण तिकडे पोचून जाऊ. सो चला तिकडे जाऊया आपण. सो माझ्यासोबत तर ते वर्षाचे वार्षिक तिथे सण असतात, म्हणजे वार्षिक असतात तेव्हारातली, ते पूर्ण त्याचा कार्यक्रम दिलेला आहे तिकडे. तुम्हाला तो फोटो आहे, तो फोटो तुम्हाला भेटून जाईल. सो तो तुम्ही तिकडून पण हे करू शकता. आणि असं अतिप्राचीन आहे ते देवस्थान, खूपच प्राचीन देवस्थान. त्याच्यामुळे थोडीफार थोडक्यात मला माहिती समजली, पण तेवढी माहिती सांगणारी की नाही तिकडे. सो त्याच्यासाठी आपण वेगळं जाऊया तिकडे. आणि तो तुम्हाला ते शांततेपणे व्यवस्थित त्याचं तुम्हाला माहिती असेल ते देईन. पण अति प्राचीन आहे आणि खूप म्हणजे पुरातन आहे. पुरातन मंदिर म्हणून ते आहे. ती पुरातन काळापासून देवस्थान आहे करवीर नगरीतलं ते. आणि त्याची नोंद करवीर संस्थानामध्ये आहे त्यांची. सो असं त्यांच्याकडे दाखला पण आहे. सो असं ऐतिहासिक असं दत्त मंदिर आहे ते. आणि खूप जुनं आहे, छोटंसं आहे, पण अति सुंदर पण आहे. सो असं ते दत्त मंदिर आहे तिकडे दाजीपूरमध्ये. सो आपण तिकडे आपण काल गेलेलो आणि काल असं मस्तपैकी असं प्रसन्न वातावरण होतं. संध्याकाळी 6 नंतर पाळणा होता. आणि पाळणा वगैरे म्हणजे दत्तांचा जन्म असताना दत्तांचा जन्म होता. दत्त जन्म झाल्यानंतर पाळणा पण म्हटलेला होता. दत्तांचा जन्म होता. जन्म झाला दत्तांचा. त्याच्यानंतर मग सुंदर असं बायकांनी पाळणं म्हटल्याने तो पण त्याच्यात हा. त्यानंतर आरती होती. आणि आरती वगैरे झाल्यानंतर भजन होतं. एक हरिपाठ होता, आमच्या गावातला होता, वाडीतला होता. तर भजन असतं स्थानिक भजनापैकी आमच्याच गांगवाडीतलं हरिपाठ होता. सो आमच्या तिकडे सगळे लोक जे गेलेली गांगवाडीतली हरिपाठात होती. सो हरिपाठ वगैरे तिकडे झाल्यानंतर मग महाप्रसाद असतो, म्हणजे प्रसाद असतो. सो भोजन वगैरे असतं. ते वगैरे झाल्यानंतर 12 वाजताची पालखी असते. आणि पालखी वगैरे झाल्यानंतर काही मनोरंजन कार्यक्रम असतात किंवा नाटक असेल, असं काही असतं. सो तिथे ऑर्केस्ट्रा होता. सो असं मस्त की असं वातावरण. आणि असं तिकडे कार्यक्रम असतो. आणि त्यांचा पूर्ण वार्षिक जे कार्यक्रम असतो तर त्याचा तुम्हाला फोटो मी देईन व्हिडिओमध्ये. ते तो पण तुम्ही पाऊस करून वगैरे त्यांचं बघू शकता. आणि असं पुरातन असं एक ऐतिहासिक वारसा लाभलेलं ते दत्त मंदिर आहे. सो त्याला नक्की भेट द्या. सो तुम्ही माझ्या चॅनलमध्ये नवीन असाल तर सबस्क्राईब करून विसरू नका. बेल आयकॉनला प्रेस करून नोटिफिकेशन ऑल करा, जेणेकरून तुमका माझे सगळे व्हिडिओ भेटत जातील. सो चला तर आता आपण जाऊया. आपण संध्याकाळचा सुंदर असं नजारा. थोडंसं तुम्हाला जे गाणं वाजतं ते तिकडे दत्त मंदिर आहे, तो तिकडे वाजतं आहे. सो इकडे गर्दी सकाळ पण असतं आपल्या गांगवाडीत. सो आता आपण जातो दाजीपुरात मात्र. सो दाजीपुरात. सो चला आता वाजले 5:15 आणि बरोबर आपण 5:16 निघालो आहे ना. हां, थंड हा ते वा कशी काय वाटलं होतं, आता वाडी थंड वाटतं आहे. विमान चालत वाटतं. नजारा बघा, सूर्य तिकडे होता. तर मित्रांनो वाजले 6 आणि आपण आता जस्ट कोंड्यातून आपण जातो तिकडे. म्हणजे हा ॲक्च्युली हे सीमा कोल्हापूरची. सो आता आपण जातो आता पुढे दाजीपूर. सो एक आम्ही खिंड म्हणतो, ॲक्च्युली खिंड म्हणता येतात. सो कशी आहे ती बघा, पाठीमागे बघा. आता आपण तिथे आहो ना, ती सीमा आता कोल्हापूर जिल्हा. सो आता आपण कोल्हापुरात बघू गेलं तर प्रॅक्टिकली बघू गेलं तर मी कोल्हापूर होता, पण मनात बघू गेलं तर आम्ही सगळे आमचीच माणसं. दाजीपूर, हसणे, वधवन सगळं आमचंच आहे नॉर्मली, असं काय नाही. सो आता आपण आहोत. सो चला आता जाऊया आपण आता दत्त मंदिरात. तो तिथे कशी काय आणि तयारी वगैरे ती बघूया. सो चला पोचलो दाजीपुरात. सो आता
सो आपण दत्त मंदिर आहे तिकडे, आपण नाश्त्यामध्ये तिकडे गेला. सो आपण तिकडे गर्दी आहे बघा, तिकडे पूर्ण खूप गर्दी आहे, खूप गर्दी आहे. सो चला जाऊया आतमध्ये. दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा अंबरा दिगंबरा हॅलो हॅलो दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा दिगंबरा. दैत्यांचा संहार
दत्त वैसरे दत्त मागुण तुझ पूजिती दत्त मागुण तुझ पूजिती तया होईल पुत्र संतती जो बाळा जो रे जो बाळा जो रे जो डाव्या दिवशी सणकाशीला अन्न प्रसाद माऊल गडाला अन्न प्रसाद माऊल गडाला प्रत्येक दिवशी हाने मसाला जो बाळा जो रे जो बाळा जो रे जो बाळा जो रे जो श्री गुरुदेव श्री गुरुदेव श्री गुरुदेव सुखकर्ता दुःखहर्ता वाचा विनाशी गुरुवी गुरुवीचे प्रपादयाची सर्वांगी सुंदर उठलेंदुराची कंठी जवळे माल मुक्ता फळाची जय देव जय मंगलमूर्ती ओ श्री मंगलमूर्ती दर्शन मात्रे मन कामना पूर्ती जय देव रत्नाकाचित वारा सुरवरी कुमरा चंदनाची ओटी कुमकुम गेला हिरे ललित मुकुट शोभला निर्मल पुरे चरणी घातल्या जय देव मंगलमूर्ती ओ श्री मंगलमूर्ती दर्शन मात्रे मन कामना पूर्ती जय देव संबोधन पीतांबर परिवर वंदना सरसोमती नैना वासा माता वर्ताये सदा संकटी पावावे निर्वाणी रक्षावे सर्वर वंदना जय देव मंगलमूर्ती ओ श्री मंगलमूर्ती दर्शन मात्रे मन कामना पूर्ती जय देव नेती शब्द हरे हनुमाना सर्वर मुझे योगी समाधि जाना जय देव श्री गुरुदत्ता ओ स्वामी अवधूता आरती ओ वारिका आरती ओ चिंता जय देव सहाय तू एक दत्त आवाजाची कैसी कळेली मात काय प्रसन्न आहे धर्म मनाचा अंत जय देव श्री गुरुदत्ता ओ स्वामी अवधूता आरती ओ वारिका आरती ओ चिंता जय देव जय बोलिया ओ घाटा करा जटावे तनावे महिमान तेरा धर्मभूमिया सुभाष दिला धर्म मनाचा बेडा तुटला जय देव श्री गुरुदत्ता ओ स्वामी अवधूता आरती ओ वारिका आरती ओ चिंता जय देव दत्त वैसे लागले जान अनपले मन झाले उन्मन विठोबाची झाली बोलवण एका जनार्दनी श्री दत्त जाण जय देव श्री गुरुदत्ता ओ स्वामी अवधूता आरती ओ वारिका आरती ओ चिंता जय देव गाणे मुक्ताने ओंकार बने सजग जय देव
पुंडरीक वरद विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय सब संतन की जय माय बाप की जय सद्गुरुनाथ की जय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त गुरुदेव दत्त गुरुदेव Gua gak kanu. Oh. Kak. Tegak ke situ. Onde. कॅमेरा डाळ पडा बाकी काय विषय ना तुका समजाव का यार आम्ही नाही आता वाढीत चाललो चालला मस्त वाजलेच 9:30-10 वाजले असतील. तर नमस्कार मित्रांनो, आपण इलाव काल घराडे आणि दत्त मंदिरात आपण इलाव घरी दत्त मंदिरातून तुमचा व्हिडिओ कसं वाटलं नक्की सांगा. करवीर संस्थानातलं म्हणजे कोल्हापुरातलं आपल्या जिल्ह्यातील सगळ्यात प्राचीन असं दत्त मंदिर आहे ते. तर मित्रांनो तुमचा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करू विसरू नका. बेल आयकॉनला प्रेस करून नोटिफिकेशन ऑल करा जेणेकरून माझ्या तुमचा सगळे व्हिडिओ भेटत जाते. आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा नक्की आणि तिकडे जाऊन तुम्ही नक्की भेट द्या.